कोल्हापुरातील सुर्वेनगर परिसरात एका बंद घरात स्फोट झालाय। जिलेटिनचा वापर करून हा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। मागील वर्षभरापासून बंद असलेल्या घरात एका पाठोपाठ तब्बल 10 ते 12 स्फोट झालेत। त्यामुळे परिस्थितीचा मुळे या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। यात जीवितहानी झाली नसली तरी आजूबाजूच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। एक बंद घरामध्ये प्लॉट नंबर 67 आहे कळंबामध्ये सुर्वेनगरमध्ये। तिथे एक शशिकला बोडिस्कर नावाची महिलाचे 1 वर्षापूर्वी मृत्यू झाले होते आणि 1 वर्षापासून ते घर बंद होता। तिथे आज संध्याकाळी 7:30 वाजता ब्लास्टची कॉल डायल 112ला आली होती। त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळावर आले तर असे प्राथमिक तपासमध्ये निष्पन्न होत आहे की घरांना नुकसान करण्याच्या दृष्टीने इथे कोणते ब्लास्ट मटेरियलचे एक्सप्लोजिव्ह मटेरियलचे यूज झालेलं आहे। फॉरेन्सिकची टीम पण सध्या घटनास्थळावर उपलब्ध आहे आणि बंद घरं असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि फक्त घराचे नुकसान झालं आहे आणि या मॅटरमध्ये पूर्ण बारकाईने आमचा तपास सुरू आहे।